ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 भाग 32. मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, मनुष्यामध्ये माझे गुह्य ज्ञान सांगणारा ह्याच्यापेक्षा मला अधिक कोणी प्रिय नाही आणि पुढेही त्याच्यापेक्षा मला जगात अधिक कोणी प्रिय होणार नाही. तसेच श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या आणि माझ्या मर्मयुक्त गीता संवादाचे पठन जो कोणी करील त्याने माझे ज्ञानयज्ञाने पूजन केले असे मी समजतो. श्रद्धावान निर्मत्सर असा जो मनुष्य हा संवाद श्रवण करील तर तो पापमुक्त होईल आणि पुण्यवान पुरुष जातात त्या शुभलोकी जाईल. ओवी क्रमांक 1551. तैसा ब्रह्म मी हे विसरे ते त जगची ब्रह्मत्वे भरे हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. ऐसा मोड तू मांड तू ब्रह्मे तो दुःखे देहाची ये सीमे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. मग कापता करतळी दडपुणी रोमावळी पुलिका स्वेद जळी जिरवूनिया. प्राणक्षोभे डोलतया आंगा आंगची टेकया सुणी स्तंभू चाळया भुलोनिया. नेत्र युगुळाचे निवोते आनंदामृताचे भरिते वोसंडत ते मागुते काढूनिया. प्रश्न करून नाहीसे झालेले अर्जुन पण पुन्हा आणून देवांनी अर्जुनाला आपण पूर्ण झालो असा अनुभव त्याच्या मुखातून वदविला आणि मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता आकाशात निराळा दिसतो. त्याप्रमाणे एकीकडे मी ब्रह्म या गोष्टीचा विसर पडत आहे आणि दुसरीकडे जगच ब्रह्मत्वाने भरून गेले आहे असे वाटते. ही वृत्ती लयाला जाते आणि ब्रह्म पण आपोआप विरघळते. याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म आहे ही स्मृती ठेवणारा, कधी ब्रह्माच्या विस्मृतीने ब्रह्मरूपीच राहणारा तो देहाभिमानाच्या सीमेवर मी अर्जुन असे स्मरण ठेवून मोठ्या कष्टाने देहस्थितीवर उभा राहिला आणि मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी अंगावरील उभे राहिलेले रोमांच दडपून सर्व अंगभर आलेले घामाचे बिंदू जिरवून अत्यंत श्रमामुळे होणाऱ्या प्रदीर्घ श्वासोच्छ्वासामुळे डोलणाऱ्या शरीराला शरीराचाच आधार देऊन आपल्या ठिकाणी नेट धरून हालचाली विसरून तो स्तब्ध राहिला. दोन्ही डोळ्यांच्या कडांतून आनंदाश्रूचे अमृत लोट वाहत होते. त्यांना आवर घालून नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने कंठ दाटून आला होता. तो भर हृदयात दाबून विपरीत झालेले श्वासांचे व्यापार आणि विस्कळीत झालेली वाचा यांना पूर्वस्थितीवर आणले. विविधा औत्सुक्यांची दाटी चीप दाटती होती कंठी ते करून या पैठी हृदया माझी. वाचेचे वितुळणे सावरुणी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवून ठाई. मग अर्जुन म्हणे काय देव पुसताती आवडे मोह तरी तो सकुटुंब गेला जी ठाओ घेऊन आपला. पासी येऊनी दिनकरे डोळ्याते अंधारे पुसिजे हे काही सरे कोणे गावी. तैसा तू श्रीकृष्ण राया आमुचिया डोळ्या गोचर हेची काही सया न पुरे तव. वरी लोभे माये पासुनी ते सांगसी तोंड भरुणी जे काहीसे निही करुणी जाणू नये. आता मोह असे की नाही हे ऐसे जे पुससी काही कृतकृत्य जाहलो पायी तुझेपणे. गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त जाहलो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मी तुझे नि प्रसादे लादलेनी आत्मबोधे
मोहाचे तया कांदे नेदिच उरो. आता करणे ना करणे हे जेणे उठी दुजेपणे, ते तू वाचुनी नेणे सर्वत्र गा. मग अर्जुन म्हणाला, देवा, माझा मोह अद्याप शिल्लक आहे का, असा तुम्ही प्रश्न केला ना, तर त्याने आपले ठिकाण माझ्या चित्तातून हलविले आहे. तो आपल्या परिवारासह दूर गेला आहे. सूर्याने डोळ्याच्या जवळ जाऊन अंधार दृष्टीला दिसतो का, असे विचारणे कोणत्या गावात शोभेल. त्याप्रमाणे महाराज श्रीकृष्णा, आमच्या डोळ्यांना तुझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर ही गोष्ट मोहाच्या नाशाला पुरेशी होणार नाही का. त्यात मातेपेक्षा अधिक ममतेने, तळमळीने, जे कोणाचेही मुखातून ऐकायला प्रयासाने मिळणार नाही, असे ज्ञान विस्ताराने आम्हाला सांगितल्यावर आता मोह अद्याप आहे का, असे आपण विचारता. त्याला प्रत्युत्तर एवढेच आहे की देवा, तुझ्या स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे आता मी कृतार्थ झालो आहे. म्हणजे अद्वैत स्थितीमुळे मी आता कृतार्थ झालो आहे. मी अर्जुन अशी द्वैत बुद्धी, तोपर्यंत मी अभिमानाने मोहात गुंतलो होतो, परंतु तुमच्या स्वरूपात ऐक्य झाल्याने मुक्त झालो. तुमचे विचारणे आणि माझे सांगणे या दोन्ही गोष्टी आता उरल्या नाहीत. तुमच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ म्हणजे अज्ञान मी आपल्या ठिकाणी उरू देणार नाही. आता देवा, अमुक करावे अथवा करू नये हा विचार ज्या द्वैत भावापासून उत्पन्न होतो, तो द्वैत भाव तुझ्या स्वरूपाच्या ठाई विरून गेल्यामुळे मला तुझ्या वाचून जगात काहीच दिसत नाही. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरोची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी जाहलो. तुझे निमज मी पावोणी, कर्तव्य गेले निपटुणी, परी आज्ञा तुची वाचोणी आन नाही प्रभो. काजे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैताते ग्रासी, जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. जयाचे निसंबंधे बंधू फिटे, जयाची या आशा आस तुटे, जे भेटलिया सर्व भेटे आपण पाची. ते तू गुरुलिंग जी माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडिजे अद्वैत बोधू. आपणची होऊनी ब्रह्म, सारिजे कृत्यांचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. गंगा सिंधू सेऊ गेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता सेल दिदली निज पदाची. हे प्रभो, माझ्या ठिकाणी तिळमात्र संशय उरला नाही. जेथे कर्मच मुळी उरत नाही, अशा ब्रह्मस्थितीला मी प्राप्त झालो आहे. तुझ्या कृपेने मला माझ्या यथार्थ आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. माझे कर्तव्य समूळ गेलेच. आता प्रभो, तुमच्या आज्ञेशिवाय मला दुसरे कर्तव्य उरले नाही. कारण ज्या दृश्याच्या दर्शनाने दृश्यभावाचा नाश होतो, तसेच ज्याचे दर्शन द्वैत नाहीसे करते आणि जे एकच असले तरी सर्व देशात सर्व काळ वास्तव्य करते, ज्याच्या संबंधामुळे सर्व संसारबंध नाहीसे होतात, ज्याची आशा केली असता अन्य कशाचीही आशा उरत नाही आणि ज्याच्या भेटीत आत्मस्वरूप भेटते. तुम्ही माझी सद्गुरुमूर्ती आहात, ज्याच्या मदतीने माझे अद्वितीय एकटेपण प्रकट झाले. म्हणूनच ज्याच्या विषयीच्या शुद्ध प्रेमाने अद्वैत बोधाचे उल्लंघन करून त्याच्या दर्शनाची उत्कंठा लागते आणि आपण स्वतः ब्रह्मरूप होऊन कृत्याकृत्याचे प्रयोजन नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यासाठी गेली आणि ती समुद्रस्वरूप झाली. त्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आत्मपदाचा उत्तम वाटा दिला, ते तुम्ही माझे निरुपाधिक सेवायोग्य सद्गुरू आहात. हा ब्रह्मस्वरूप साक्षात्काराचा उपकार मी का मानतो म्हणून म्हणाल तर, माझ्या आणि तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध होता
तो दूर करून तुम्ही उत्तम अशा सेवासुखाची जोड करून दिली. तो तू माझा जी निरुपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू, मी ब्राह्मतेचा उकारू हा चिका मानी. जे मज तुम्हाड होते भेदाचे कवाड, ते फेडून केले गोड सेवा सुख. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा, करीन देई अनुज्ञा भलतीये विशी. यया अर्जुनाची या बोला, देव नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला सफळा फळ हा मज. उणेनी उमचला सुधा करू, देखून आपला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. ऐसे संवादाचिया बहुला, लग्न दोघांचिया आंतुला, लागणे देखोणी झाला निर्भरू संजयो. तेने उचंबळेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षुही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणिले ती. हे सकळ देवांमधील परमश्रेष्ठ देवा, आता तुम्ही म्हणाल ती आज्ञा मी पाळीन. अर्जुनाचे असे भाषण ऐकताच देव आनंदाने बेभान होऊन नाचू लागले आणि म्हणाले, सदा सफळ असणारे विश्वाचे फळ जो मी, मला अर्जुन एक फलप्राप्तीच झाली. आपला मुलगा जो चंद्र, त्याच्या उण्या कला पूर्ण होऊन तो पूर्ण बिंबाने चमकू लागल्यावर क्षीरसागराला आपल्या मर्यादेचा विसर पडतो, त्याला आनंदाने भरती येते. त्याप्रमाणे संभाषणाच्या बोहल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाच्या ऐक्यतेचे लग्न लागलेले पाहून संजयाला आनंदाने उचंबळून आले. त्या वृत्तीच्या गहिवराने दाटून संजय धृतराष्ट्राला म्हणाला, आपल्या भाग्यानेच श्रीमद व्यासांनीच आपले आज रक्षण केले. ऐका, आज तुम्हाला चर्मचक्षू नसल्याने व्यवहार करता येत नाही, परंतु अतिंद्रिय पदार्थ दाखविणारी ज्ञानदृष्टी सहज प्राप्त झाली आणि मला रथाच्या घोड्यांच्या परीक्षेसाठी ठेवल्यामुळे श्रीकृष्ण अर्जुन संवाद व्यासकृपेने ऐकावयास मिळत आहे. आणि रथीचे राहाटी घेई जो घोडे यासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण, दोही हारी आपण हार पिजे जैसे. एवढा जिये साकडा कैसा अनुग्रहो पै गाढा, जे ब्रह्मानंद उघडा भोगवी तसे. ऐसे संजय बोलिला परी न द्रवे येरू गला, चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. हे देखोनी तयाची दशा, मग करीची ना सरिसा, परी सुखे झाला पिसा बोलतसे. भुलविला हर्षवेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे, येरवी नवे तया जोगे हे कीर जाणे. त्यामध्ये युद्धाचा घनघोर प्रसंग, उभय पक्षांपैकी कोणाचा पराजय झाला तरी आपलाच पराजय आहे, कारण दोन्ही सैन्य एकाच कुळातील आहेत. एवढ्या संकट काळात व्यासांचा केवढा बलवत्तर अनुग्रह की मूर्त ब्रह्मानंदाचा उपभोग घडावा, असे संजय आनंदाच्या उर्मीने बोलत होता. परंतु सामान्य दगडावर चंद्रकिरण पडले की तरी त्याला पाझर फुटत नाही. त्या दगडाप्रमाणे धृतराष्ट्रावर संजयाच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. धृतराष्ट्राची ही स्तब्धता पाहून संजयाने आपले भाषण संपविले, परंतु श्रीकृष्ण अर्जुन संवादाच्या सुखाने वेडावला असल्याने तसाच तो पुढे बोलत राहिला. आनंदाच्या भरात भानावर नसल्याने संजय बोलत होता खरा, परंतु तो हे जाणत होता की हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद धृतराष्ट्राने ऐकण्याची त्याची योग्यता नाही, हे निश्चित आहे. मग म्हणे पै कुरुराजा, ऐसा भ्रातृपुत्र तो तुझा, बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. अगा पूर्वापर सागर, या नामासीची सिनार, ये राघवे ते नीर एक जैसे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे, हे अंगाची पासी दिसे,
मग संवादी नसे काहीची भेदू. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे. तेथ येरी येर देखे आपण पे जैसे. तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देखतू. पांडवेसी देख अनंतू आपण पे पार्थी. देवो देव भक्ता लागी जिये विवरू देखे आंगी. येरहुतीयेची भागी दोन्ही देखे. मग संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा, ज्याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा अर्जुन बोलला ते ऐकूनच श्रीकृष्णाला परमानंद झाला. अहो महाराज, पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र या केवळ नावात वेगळेपण आहे. पाण्याच्या दृष्टीने ते दोन्ही एकच आहेत. त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन देहाच्या दृष्टीने जरी भिन्न आहेत तरी त्यांच्यात झालेल्या संवादात तो भेद उरला नाही. आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ एकमेकांसमोर आले तर तेथे एकमेक जसे एकमेकात आपण आपल्याला पाहतात त्याप्रमाणे देहासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. देवादिदेव ज्या ब्रह्मस्वरूपात देव आणि भक्ताकरिता विचार करीत होता तर तिकडे अर्जुनही त्यात ब्रह्म आपल्याला आणि देवाला अशा दोघांना पाहत होता. आणिक काहीच नाही म्हणून करीती काही दोघे एकपणे पाही नांदताती. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे. ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे. ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. उठून दोन्ही आरसे ओढविलिया सरिसे. कोण कोणा पाहतसे कल्पावे पा. का दीपा सन्मुखू ठेविलया दीपकू. कोण कोणा अर्थिकू कोण जाणे. नाना अर्का पुढे अर्कू उदयलिया आणिकू. कोण म्हणे प्रकाशकू प्रकाशकवन. हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठोक पडे. ते दोघे झाले येवडे संवादे सरिसे. जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके. की तयासीही निमिखे तेची होय. आणखी त्या दोघांच्या स्वरूपाशिवाय काहीच उरले नसल्याने काय करतील. दोघेही ऐक्यभावाने नांदत आहेत. आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तरे कशी होतील. अथवा भेद जर राहिला तर ऐक्याचे संवादाचे सुख कोठून मिळणार. असे द्वैतपणाने बोलत असताना ज्या संवादाने द्वैतपणा नाहीसा होतो ते संभाषण मी ऐकले असे संजय म्हणाला. दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांसमोर ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी. अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोण कोणाला प्रकाशित करतो हे कोणी जाणावे. अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण आणि प्रकाश्य कोण हे कसे बरे सांगावे. वरील सर्व गोष्टींचा निर्णय करून गेले तर निर्णय करणाऱ्याची बुद्धी कुंठित होते. तसे त्या दोघांच्या संवादात ऐक्य होते. दोन जलप्रवाह एकत्र येत असताना मीठ ते अडविण्यासाठी बांधासारखे मध्ये ठेवले तर त्याचे क्षणात पाणी होते. येथपर्यंत 1600 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 33 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.